आपल्या इथं दर 15 दिवसाला लसीकरण होत असते लहान मुलांचं, जे जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंत या लसीकरणामध्ये मग सर्व प्रकारच्या शासनाच्या जे काही लसी असतात लस देणं फार गरजेची आहे। जन्मल्या तेव्हापासून अनेक आजारापासून आपल्या बाळाचा बचाव हे लसी करत असतात। ते जन्मलं की 15 दिवसामध्ये BCG नावाची एक लस राहते, ज्यातून TB सगळ्यांना माहित आहे। TB होत नाही त्या बाळाला, आयुष्यभरासाठी एक इम्युनिटी राहते, ते आवश्यक द्यायची। शासन आपलं बाळ पोटात असल्यापासूनच म्हणजे आपला उपचार किंवा लसीकरण करते। आपली गरोदर माता 3 महिन्याची झाली तिथं तिला एक TTचं इंजेक्शन देतात। पहिले 12 आठवड्यामध्ये लसी नोंद होणं गरजेची आहे। त्यासाठी आपल्या कुटुंबातला आता इथं गरोदर माता 1-2च आहे का, पण आपल्या कुटुंबातल्या आपल्या शेजारच्या यांना ही माहिती सांगा तुम्ही घरी गेल्याची, कारण तुम्हाला बाई एकमेकाला सांगत असते की गरोदर आहे काय नाही। तर 12 आठवड्यामध्ये तिची नोंदणी करणं गरजेचं आहे। तिथून काय होत असते बघा, गरोदर मातेचं बाळ पोटात वाढतं ना त्यावेळेस तिच्या रक्तमासाचं ते बाळ असते, मग तिचं रक्त व्यवस्थित म्हणजे तिला ॲनिमिया म्हणून एक आजार राहतो, म्हणजे लक्षण राहते, ते होत नाही। त्यासाठी तुम्ही काय करायचं, त्याला घरी आपल्या कुटुंबातली असो किंवा नात्यातली असो किंवा शेजारची तिला आपल्या दवाखान्यातून आयरनची गोळी राहते ती एक सांगायची, घ्यायला दररोज घ्यावं लागते। म्हणजे पहिल्या दिवशी माहीत झालं की हे गरोदर आहे तिथपासून ती गोळी ते डिलिव्हरी होईपर्यंत ती गोळी घेणं गरजेचं आहे। कारण जर रक्त कमी पडू लागलं तर त्या बाळाची पोटात वाढ योग्य प्रमाणात होत नाही, मग बाळाला जन्मल्यानंतर काहीतरी मग विकृती निर्माण होते किंवा बाळ कमजोर राहते, वाढ होत नाही त्याची व्यवस्थित। या गोष्टी त्या एका आयरनच्या गोळीमुळे म्हणजे तो बचाव होतो त्याचा। त्याचबरोबर कॅल्शियम त्या बाळाचे हाडं मजबूत होण्यासाठी त्या मातेला सुद्धा आजार होऊ नये हाडाची कमजोरी, तर त्यासाठी सुद्धा एक कॅल्शियमची एक गोळी भेटते, ती एक गरजेची आहे। परत एक 7व्या महिन्यात TTचं 7व्या महिन्यात काही 2 वेळेस त्या पहिल्या वेळेस जेव्हा गरज राहते तिला डोस घेण्याचे राहतात। पण असे दररोज मग खाण्यापिण्यामध्ये पण आपल्याला जे गरोदर आहे तिला दर 2-3 तासानं कंटिन्यू खाणं गरजेचं आहे। कारण जेव्हा गरोदर आहे तिथून ते डिलिव्हरीपर्यंत 9 दिवस होईपर्यंत त्या गरोदर मातेचं 12 किलो वजन वाढणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्या दरम्यानमध्ये मग शुगर चेक करणं गरजेचं आहे, रक्ताची मात्रा किती आहे ते करणं गरजेचं आहे। BP एक महत्वाची आहे। BP एक आपल्याला जे काही गरोदर राहतात त्यांना BP आणि आपलं रक्त किती आहे हे डॉक्टरांना तुम्ही विचारा। आमच्या इथं आलं तरी विचारा किंवा तुम्ही प्रायव्हेट मध्ये जरी ट्रीटमेंट देत असेल तरी विचारा की माझं रक्त किती आहे, आणि डॉक्टर तुम्हाला सांगतात की रक्त कमी पडू लागलं तर तुम्हाला गोळी किंवा इंजेक्शन देणं गरजेचं आहे, कारण बाळाची वाढ योग्य होण्यासाठी। दुसरं म्हणजे आतापर्यंत स्तनदा माता आहे, जे बाळ जन्मल्यानंतर मातेला पाजण्याचं, जी पहिली माता आहे पहिल्याला सुरू जी डिलिव्हरी झाली आहे तिला बऱ्याचशा गोष्टी पाजण्याच्या माहीत नसतात, त्यामुळे बाळाचं जे पोट दुखणं, उलटी होणं किंवा पोट न भरणं या लक्षणे दिसतात। त्यावेळेस गरोदर म्हणजे बाळाला पाजल्यानंतर एक 10 मिनिटं असं थापणं गरजेचं आहे आणि असं तोडायचं, हे माहीत आहे ना। जे पहिली गरोदर माता राहते त्यावेळेस तिला माहिती नसते, तर घरच्यानं सांगायचं की हे असं तिला पाजल्यानंतर त्याचबरोबर बसून पाजावं लागते, थोडासा आधार घेऊन बसून पाजायचं। दुसरं म्हणजे रात्री झोपबंदी कधीच नाही पाजायचं, कारण आपण जागा असेल म्हणजे बाळाच्या याच्यावर मग ते आपलं माऊ पडण्याचा धोका राहतो, आणि बाळाच्या तोंडावर जर पडलं तर ते गुदमरण्याचा धोका असतो। त्यासाठी जागूनच बसूनच पाजलं तरी गरजेचं आहे, ते तसंच पाजायचं। ठीक आहे, आणि आता हे लसीकरण परत कधी सांगा तुम्ही, एक 15 दिवसाची एक लस BCG एक राहते, त्यानंतर 1.5 महिन्याने का ध्यानात ठेवा, 1.5 महिन्यात म्हणजे 45 दिवस कुठली राहते ती PCV म्हणजे पोलिओ। बघा लहान मुलं बघा पहिले कसे लंगडे किंवा हातानं फुळले राहायचे ना, तर पोलिओ नावाची लस निघाली, त्याच्यामुळे हे जे डोस दिला तर ते पोलिओ पासून त्या बाळाचं बचाव होते। पेंटा एक राहते, DPT एक राहते, ज्यामुळे डांग्या खोकला, परट्युसिस आणि TT धनुर्वातापासून त्या बाळाचा बचाव होतो। त्याच्यातून मग 3 महिन्यानंतर एक राहते, बूस्टर डोस एक राहते, 9 महिन्याने एक राहते, आणि परत 1.5 वर्षानंतर एकदा राहते। ते 1.5 वर्षापर्यंत लसीकरण आपण ध्यानात ठेवा, आणि पुन्हा एकदा 5 वर्षानंतरच एक DPT म्हणून एक राहते, त्याच्यात पण डिप्थेरिया, परट्युसिस आणि TT म्हणून राहते। हे असे
लसीकरण आपल्या कुटुंबातल्या आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातल्या मुलांना आणि आपल्या नात्यातले म्हणा, शेजारच्या म्हणा, की आपण बसल्या जागी असं गप्पा करतो ना, त्यावेळेस एकमेकीला चर्चा करायचं. बाबा लहान मुलं आहे, थोडा वेळ आपण दुसऱ्या चर्चा करण्यापेक्षा आपल्या मुलावरच करायच्या त्या चर्चा. याचं लसीकरण झालं का, याला खायला पिणं देणं काय आहे. बऱ्याचदा बाळ काय करतात, माती खातात की नाही, खडे खातात. तर ते का खातात, तर एक तर त्या बाळामध्ये आयरन आणि कॅल्शियम कमी पडते. त्यासाठी आपल्या दवाखान्यात यायचं, तिथून एक जंताची गोळी भेटते, ती जंताची गोळी दिली. पुन्हा व्हिटॅमिन ए एक राहते ड्रॉप, त्याचं म्हणजे डोळ्याचं आरोग्य मुलांचं चांगलं राहतं. ठीक आहे. अजून आपल्याला काय विचारायचं, शंका विचारा. नुसतं डोक्यावर गेलं सगळं माहीत आहे होतं नाही, माहित होतं काय चांगलंच आहे. पण नवीन जे असतात त्यांच्यासाठी आहे. आता हे पहिलेच बाळ आहे, बाळाची माहिती असते आणि कार्ड पण वाचायचं. आपण घरी नेऊन ठेवलं नुसतं ठेवायचं नाही, ज्याच्याकडे कार्ड आहे त्याच्या मागे सगळी माहिती आहे. कसं खावा बाळाला, 6 महिन्यानंतर कसं खावा, काय देवा, हे सगळे वाचन करायचं. आता सगळे शिक्षित, आता कोणी अडवलं गोळीचं पण आहे. आता